शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी डेली ब्लॉग येते कारण की महिनाभर फुल बिझी आहे, यांगे त्यांगे धावून येत। ते आता चालले होते म्हणजे आमच्या मोठ्याईसोबत आणि आमच्या आईसोबत मसाल्याचं सामान आणायला। पावसाला जवळ येते, आता तुम्हाला मसाला लागेल, ते त्यासाठी मसाला कुटण्यासाठी आपल्याला सामान लागेल, ते सामान आणायला आपण चाललो ते म्हणजे मार्केटमध्ये। चला आता रिक्षामध्ये बसू आणि डायरेक्ट मार्केटला जाऊ मसाल्याचं सामान आणायला। मग आहे तो म्हणजे आपलं सनी भाऊ, जर कोरलायला येतो ते सनी भाऊला फोन करा, सनी भाऊच्या रिक्षाचा नंबर देत आहे। लाईट हाऊसला बी फिरायचं असेल ते आईला यायला रेवदंडात यायला फोन करा, तुम्हाला रेवदंडा ठाण्याला येईल। ए नंबर काय तुझ्या रिक्षाचा आहे पाटी? हे नंबरच नाही रिक्षाचा। हे देखा आपली रिक्षा रेडी आहे आणि आई आणि मोठी बसली रिक्षा चालू। टाटा। रिक्षात बसून चाललोय ते म्हणजे आपण मसाल्याचं सामान आणायला। आई मसाला कुटायला तरी किती दिवस जातील आपल्याला? 2-3 दिवस जातील। भुजियाला म्हणजे 4-5 दिवस जातील आपले आता। म्हणजे 7 ते 8 दिवसानंतर तुम्हाला मसाला रेडी भेटेल, आपलं टेन्शन नाही। आणि मसाल्याचा काय भाव आहे ते तुम्हाला मसाला कुटून झाल्यानंतर सांगतो। म्हणजे आमचा पण बजेट देखायला पाहिजे नाही, रिक्षा भाडा, उजणारींची मजुरी सगळं काढून मग तुम्हाला भाव सांगताय काय आहे मसाल्याचं। आता मार्केट जवळच आहे, 5-6 किलोमीटर, त्यांची सगळं सामान घेऊन येऊ आणि सगळे मिरची सुकावून राहिले, मग मसाला भुजून रेडी। घाटी मिरची आणि याचं साहित्य आणि प्रमाण किती आहे ना ते तुम्हाला मसाला भुजताना दाखवेल। आता सध्या घाई गडबड आहे आमची मसाल्याचं सामान भरायची। ही कुठली मिरची आहे? लवंगी 2 किलो, ही 5 किलो झाली आता। लवंगी मिरची संकेश्वरी। तर मित्रांनो, आपण 10 किलोच्या मसाल्याचा सामान घेतलाय। तर 10 किलोचा सामान आहे ना मसाल्याचा, त्याचा कुटून होईल तो म्हणजे 30 किलो, त्याच्यामध्ये 2 किलो घटेल म्हणजे 27-28 किलो होईल। तर चला, मिरच्या भरून झाल्यात, आता मसाल्याचा सामान आहे ना 20 प्रकारचा, आणि तो कुठल्या प्रकारचा आहे ना तो तुम्हाला मसाला कुटताना मी सांगेन, आत्ता नाही सांगणार, आता सध्या घाई गडबड आहे। तर चला मसाल्याचं सामान भरून घेऊ आपण। लवंग, दालचीन, जायपत्री, तमालपत्र, खसखस, बडीशोप, शहाजीरा, दगडफुलं नाही द्यायचे, तुम्ही घ्या। मसाला बारीक पिशे मंगत वाटी टाकतात। मी पुरा बसता मसाला पाहिजे, तुम्ही दोघी जणी बसा पाठी। अंगाला सुंदर आहे त्यांच्या। तुम्ही पाठी बसा, मी पुरा बसता। 12 नसतील वाजले, ते झोमेलो असे असे। बस चला आता जाऊ घरा, दुपारचे 12 वाजले, निंबार पुन्हा वाटते। फिराव रिक्षा। चला मित्रांनो, आता घरी जाऊ आणि आंघोळ करू। तर मित्रांनो, 10-10:30 वाजता मसाल्याचं सर्व सामान आणायला गेलो होतो मार्केटला, आणि आता 1 वाजलाय। आणि करिश्माची मेकअपची ऑर्डर होती ब्राईडची, तर ती पण गेली। तिला वाटलं मी येईन सोडायला, ती रिक्षाने गेली, नंतर तिला आणायला जायचं संध्याकाळी आता। आणि आता मसाल्याचं सामान सगळं आणलंय, तो तुम्हाला दाखवतो। हे बघा मित्रांनो, किती सामान आहे मसाल्याचा, 1 2 3 4 5 पिशव्या आहेत। तर चला
हे सगळं सामान उचलून घरामध्ये ठेवतो आणि त्याच्यानंतर मस्तपैकी फ्रेश होतो. आता बाकीची कामं संध्याकाळी. सकाळी मस्तपैकी मसाल्याचं सामान आणायला मार्केटला गेलो आणि दुपारी आल्यानंतर मस्तपैकी झोपलो. आता वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता चालू आहे ते म्हणजे जाळी पालवायला. सकाळीच मी उठून जाळी लावून आलो होतो 6 वाजता. तर चला आता जाऊ किल्ल्याखाली. आपला जो लाईट हाऊस आहे ना, त्या लाईट हाऊसच्या खालच्या बाजूला जो बीच आहे तिथे मी जाळी लावली. बघूया आज आपल्या नशिबात कोणती मासली आहे. चला. आणि यो आहे तो म्हणजे आपल्या संध्याकाळचा सुंदर असा नजारा. चला आता आपण गाडीवर बसून जाऊ ते म्हणजे त्या किल्ल्याच्या खालच्या बाजूला. तर चला मित्रांनो, आता खडकामधून आपण असे चालतोय. गोप्रो केलाय तो म्हणजे हेड माउंट. इकडनं डायरेक्ट गेलो असतो आपण, पण खडपातून जाऊ. चला. आणि हो का चाकू घेतलाय, गळ्यात चाकू पाहिजे. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसत किती दिवसांनी खांडकी मांडली. काहीतरी भेटून दे. चल, काय भेटेल का आज? हा, चाकू पण डेंजर आहे जायला. असं पोटातच घुसक्याचो. अरे आपण गेल्यावर काय नाही काहीतरी भेटणारच ना भावा. एकदम रापचिक काढतो का नाही बघ आता मस्तपैकी काहीतरी मोठा मावरा. तेव्हा भेटून दे रे, काहीतरी भेटून दे, भेटून दे, भेटून दे. जर भेटली ते मोठी, नाही ते काय नाही. नजर लागते वाटते. और काहीच नाही. तर मित्रांनो, पाणी तर नाही या बाजूला जास्ती. आवराच आहे, फक्त छाती आवराच आहे. मावरा ते काय नाही भेटला, पण संध्याकाळची मस्तपैकी फ्रेश जाईल. देखू दुसरी झाली आहे, तिला काय भेटते का नाही. जर मावरा भेटला तर त्याची व्हिडिओ दाखवीन, नाही ते काय नाही. चला किनाऱ्यावर जाऊ आता. तर मित्रांनो, दोन्ही पण झाल्यानं काय नाही भेटला. आता घरात चाललोय. चला. करिश्मा, आज काहीच नाही भेटला आपल्याला खांडकीला मावरा. आज भाजी खा. इथे का वाटाण्याची भाजी. आणि आज संकष्टी पण आहे. मग काय आज संकष्ट आहे तेव्हा आज मावरा नाही भेटला. पण भेटला असतं ते इक्याला नेला असतं नाही, काहीतरी भेटले असते 2 पैसे. खाला असता विकतास. मग आज ऑर्डर मारून किती लायलीस? 5 वाजता. या दिसभर ने मग काय नवरीची होती. ना 3 साइडर होते. सायडर होते. काय करते जेवायला? वाटाण्याची सुकी भाजी. वली आहे, सुकी थोडी आहे. सुकी म्हणजे ती एकदम आटी ना ता. अच्छा अच्छा. आणि हे काय? बदामी राईस. बदामी दमी आम्ही खात आणि नाही. हे काय? डाल. मूग डाळ. मूग डाळ. चला आज डाल भात खाऊ मस्तपैकी. आणि करिश्मा आपल्या लवकरच मसाले पण तयार होती ना, मग पॅकिंगला मदत करशील नी म्हणा. करायलाच पाहिजे. का पलशील मेकअप करायला? हो हो पलत आहे. कर कर काम कर. चल ये जेवण झालं का तुला रात्री ये जेवण झालं का रात्री तुला पंपर नेत आईस्क्रीम खायला. वाट देख. तर मित्रांनो, आज मावरा नाही, आज शनिवार पण आहे आणि संकष्टी पण आहे. माझ्या लक्षातच नव्हतं. आणि पाटी दे का, मसाला दे का, मसाल्याचं सामान दे का आमचा किती आहे दे का. आता 5-6 दिवसात आपलं मसाला रेडी होईल, मग पॅकिंगला सुरुवात करशील मदत. मित्रांनो, आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला? आज आपल्याला ब्लॉग जास्त मोठा करायला भेटला नाही, बरोबर नाही. करिश्मा पण नव्हते, टाइमपासला म्हणा, मग काय असंच राहील. करिश्मा असल्यावर बरं वाटते व्हिडिओतला. तर चला मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय अग्रिकोरी. टाटा.